सो हे गाईज व्हॉट्सअप वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो आता तुम्ही काल बघितला चुनावट्टीच्या सगळ्या देवीं आपण एक्सप्लोअर केल्या आणि सगळ्या देवींचे दर्शन घेतले आपण. तर आत्ता वेळ आली आपल्या लालबाग परेलमधील देवींचे दर्शन घेण्याचे. म्हणजे परेलमध्ये नाही, लालबागमध्ये म्हणजे जेवढे देवी आहेत म्हणजे लालबागची माता, चिंचपोकळीला जिथे गणपती बसतो तिकडे सुद्धा एक देवी बसते चिंचपोकळीची. सो ती सुद्धा आपण कवर करणार आहोत. तर जास्त नाही, कमीत कमी 3 ते 4 देवी आपण एक्सप्लोअर करू, त्यांचं दर्शन घेऊ. सो तुम्ही सुद्धा नक्की या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जा फटाफट सबस्क्राईब करा. आता मी सोम्यामध्ये, मी माझा सर्व ब्लॉगचा इंट्रो हा सोम्यामध्येच करतो, कारण मी इथूनच निघतो, डायरेक्ट ब्रिज टू ब्रिज जातो मी परेलला. त्यामुळे मी पहिला इथे थांबतो, मग इथून सुरुवात करतो मी. सो जा फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी, नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आणि घरात बसल्या बसल्या सगळ्या देवींचे दर्शन घेण्यासाठी. तर मी तुम्हाला डायरेक्ट आता लालबाग परेलला भेटतो. चलो बाय बाय. आता मी पोचलो आहे चिंतामणीच्या इथे, चिंचपोकळीला. तो आता आपण देवीचं दर्शन घेऊया. चिंचपोकळीच्या देवीचं दर्शन घेऊ आपण आता. डेकोरेशन बघा किती सुंदर आहे. जिथे आपला चिंतामणीचा गणपती बसतो तिथेची देवी बसते. सो गाईज फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. जिथे चिंतामणी गणपती बसतो, चिंचपोकळीचा चिंतामणी, तिथेची देवी बसते. सो आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण बघूया त्या एरियामध्ये अजून कोणत्या देवी आहेत, लालबागला वगैरे आहेत का बघू. सो दर्शन नक्कीच भेटेल आपल्याला. आता आपण आलो आहोत लालबागची माता या देवीचं दर्शन घ्यायला. सो आता आतमध्ये जाऊयात आणि या देवीचं सुद्धा दर्शन घेऊया. कोण सांगितलं? गाईज लालबागची माता या देवीचं सुद्धा आपलं दर्शन झालेलं आहे. अजून बघूया अजून कोणत्या देवी आहेत या एरियामध्ये, त्यासुद्धा आपण कवर करूयात आणि तुम्ही सुद्धा नक्की या. आपण आलो आहोत दादरची भवानी माता या देवीचं दर्शन घ्यायला. सो आता आपण ही देवी सुद्धा बघूयात आणि दर्शन घेऊया.
मी आलो आहे श्री समर्थ हनुमान मित्र मंडळ नवरात्रोत्सव मंडळ, जिथेच रंगारी बदक चाळ हा गणपती बसतो, तिथे सुद्धा देवी बसते. सो आता आपण त्या देवीचं सुद्धा दर्शन घेऊया. आपलं सर्व देवींचं दर्शन झालेलं आहे आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. सो तुम्ही सुद्धा एकदा नक्की इथे खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत आणि डेकोरेशनसुद्धा. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये दुसऱ्या देवीचं दर्शन घ्यायला. तर चलो बाय बाय.